सह्याद्री काळवंडला होतं. ढग जड झालेले, वाऱ्याला काहीतरी अशुभ जाणवत होतं. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचं प्रचंड सैन्य तळ ठोकून बसलं होतं. मंदिराची तोडफोड, गावांची राख, खान गरजत होता. शिवाजीला जिवंत किंवा मृत माझ्या समोर आणा. गडावर शांतता. महाराज विचारात, पण भीतीचा लवलेश नाही. भेट ठरली. दोघेही कमी माणसांसह येणार. खान उंच, धिप्पाड, गर्विष्ठ. महाराज लहान काठीचे, पण डोळ्यात ज्वाला. मंडपात प्रवेश. खान हसत पुढे सरकला. या शिवाजी, मिठी मारूया. क्षणभरात त्याने महाराजांना घट्ट कवेत घेतला आणि कंठ दाबू लागला. पण खानाला माहीत नव्हतं, शिवरायांनी कवच परिधान केलं होतं आणि हातात लपवले होते वाघ नख. एकच वार. खानाच्या छातीचा मांस फाटला. दुसऱ्याच्या हातातली कट्यार चमकली. गर्जना झाली, हर हर महादेव. बाहेर दबा धरून बसलेले मावळे तुटून पडले. खानाचं सैन्य गोंधळलं. ज्यांना वाटलं होतं की शिवाजी संपला, त्यांनी त्या दिवशी स्वराज्याचा जन्म पाहिला. तो फक्त एक शत्रूचा वध नव्हता, तो होता अहंकाराचा पराभव. तो होता धर्म आणि स्वाभिमानाचा विजय. आणि म्हणूनच प्रतापगडाच्या दगडात आजही ती गर्जना ऐकू येते. जय भवानी, जय शिवराय.